नमस्कार विद्यार्थिनींनो, आजच्या आपल्या संगणकाच्या या तासिकेला आपण बघणार आहोत दुसरा पाठ संगणक कार्यप्रणाली यातील भाग दुसरा स्मृतीचे प्रकार म्हणजेच टाइप्स ऑफ मेमरी. विद्यार्थिनींनो, दैनंदिन व्यवहारात आपल्या स्मरणशक्तीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. विचार करा की तुम्ही शाळेत जाण्यासाठी घरून निघालात व वाटेत तुम्हाला कुठे जायचे आहे हेच विसरलात, किंवा सामान खरेदीसाठी दुकानात आला व आईने सांगितलेल्या आणायच्या गोष्टी विसरलात, तर चांगलीच गडबड होईल, होय की नाही? जर तुम्हाला गावातील हॉस्पिटलला फोन करून डॉक्टरांची अपॉइंटमेंट घ्यायची असेल तर तुम्ही फोन डिरेक्टरीचा वापर कराल. काही माहितीची आपल्याला सतत जरुरी भासते, तर काही माहिती आपल्याला तात्पुरत्या कारणासाठी हवी असते. असेच काहीसे संगणकाच्या बाबतीत असते. संगणकाला कार्यरत राहण्यासाठी काही माहितीची सतत जरुरी असते, तर काही माहिती संगणकाला तात्पुरती पुरवली जाते. माहिती संगणकाच्या मेमरीमध्ये साठवली जाते. कम्प्युटरमध्ये जेथे सूचना किंवा माहिती साठवली जाते त्याला मेमरी असे म्हणतात. मेमरी ही छोट्या छोट्या लक्षवेधी स्टोरेज सेलने बनलेली असते. हे सेल पंक्ती व स्तंभामध्ये मांडलेले असतात. पंक्ती व स्तंभ यांच्या क्रमांकाने सेलचा पत्ता म्हणजेच ॲड्रेस निश्चित होतो. संगणकातील डाटा स्थायी किंवा अस्थायी स्वरूपात साठविला जातो. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची मेमरी वापरली जाते. तिला पुढील प्रमाणे वर्गीकृत केले गेलेले आहे. मेमरीचे मुख्य 3 प्रकार पडतात. 1. कॅश मेमरी, 2. प्रायमरी किंवा इंटरनल मेमरी आणि 3री म्हणजे सेकंडरी किंवा एक्सटर्नल मेमरी. बघूया कॅश मेमरी. कॅश मेमरी ही एक छोटी जलद गतीने काम करणारी CPU व मेन मेमरी यांच्यामध्ये कार्य करणारी बफर मेमरी आहे. जेव्हा प्रोसेसरला माहिती हवी असते तेव्हा ती मेन मेमरीमधून घेऊन कॅश मेमरीमध्ये साठवली जाते व पुढच्या वेळेला जेव्हा त्याच माहितीची प्रोसेसरला गरज असते तेव्हा ती कॅश मेमरीमधून उपलब्ध केली जाते. त्यामुळे प्रोसेसरला माहिती तात्काळ उपलब्ध होते व त्याचा काम करण्याचा वेग वाढतो. कॅशिंग हे वेगवेगळ्या कामासाठी उपयोगी आहे. एखाद्या डिरेक्टरीमधील फाईल शोधण्यासाठी किंवा भेट दिलेल्या वेबसाईट्स पेजेस स्टोअर करण्यासाठी याचा उपयोग होतो. आता बघूया दुसरा प्रकार प्रायमरी मेमरी. या मेमरीला मेन मेमरी किंवा इंटरनल मेमरी असेही म्हणतात. प्रायमरी मेमरी संगणकाच्या मदरबोर्डवर बसवलेली असते. ही मेमरी म्हणजे एक सिलिकॉन चिप असते जिच्यावर सेमीकंडक्टर तंत्रज्ञान वापरून मेमरी स्टोरेज सेल्स बनवलेले असतात. हे सेल बायनरी डेटा 0 किंवा 1 स्टोअर करतात. ही मेमरी CPUमध्ये असते. या मेमरीची स्टोरेज क्षमता सेकंडरी स्टोरेज क्षमतेपेक्षा कमी असते. या मेमरीची माहिती देवाणघेवाण वेग जलद असतो. प्रायमरी मेमरीचे पुढील प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे रॅम म्हणजे रँडम ॲक्सेस मेमरी. दुसरा प्रकार आहे रॉम म्हणजे रीड ओन्ली मेमरी. रॅमचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात. पहिला DRAM म्हणजे डायनॅमिक रॅम आणि दुसरा म्हणजे SRAM म्हणजे स्टॅटिक रॅम. तसेच रॉमचे पुढील 4 प्रकार पडतात. पहिला मास्क रीड ओन्ली मेमरी, दुसरा प्रोग्रामेबल रीड ओन्ली मेमरी, तिसरा इरेझेबल प्रोग्रामेबल रीड ओन्ली मेमरी आणि चौथी म्हणजे इलेक्ट्रिकली इरेझेबल प्रोग्रामेबल रीड ओन्ली मेमरी. बघूया रॅम. रॅम या मेमरीला रँडम ॲक्सेस मेमरी असे म्हणतात, कारण या मेमरीचा कोणताही सेल त्याचा ॲड्रेस वापरून तात्काळ निवडता येतो. ही मेमरी ज्या डेटावर प्रोसेस प्रक्रिया करीत असते तो डेटा आणि प्रोग्राम तात्पुरत्या काळासाठी साठवून
ठेवते. जर कम्प्युटरचा विद्युत प्रवाह खंडित झाला तर यातील माहिती नष्ट होते. म्हणून या मेमरीला तात्पुरती किंवा व्होलाटाईल मेमरी असेही म्हणतात. रॅमची क्षमता मेगाबाईटमध्ये मोजतात. संगणकाचा वेग रॅमच्या क्षमतेवर अवलंबून असतो. ॲनिमेशन पाहण्यासाठी जास्त क्षमतेच्या रॅमची गरज असते. आजकाल 512 MB ते 4 GB या क्षमतेची रॅम बाजारात उपलब्ध आहेत. रॅम कार्ड मदरबोर्डवरील स्लॉटमध्ये बसवतात. अतिरिक्त उपलब्ध स्लॉटमध्ये रॅम कार्ड वापरून संगणकातील रॅमची क्षमता वाढवता येते. बघूया रॅमचे प्रकार. रॅमचा पहिला प्रकार आहे DRAM. DRAM म्हणजे डायनॅमिक रॅम. यामधील मेमरी सेल ट्रान्झिस्टर व कॅपॅसिटर वापरून बनवलेली असते. कॅपॅसिटर हा विद्युत भार साठवून ठेवणारा डिव्हाइस आहे. जेव्हा हा कॅपॅसिटर विद्युतभारित किंवा चार्ज असतो त्यावेळी सेलमध्ये साठवलेली बायनरी किंमत 1 असते. पण हा कॅपॅसिटर सतत गळत असतो. यामुळे यातील चार्ज पूर्ण नाहीसा होण्यापूर्वी याला परत चार्ज करावा लागतो. अशा प्रकारे मेमरीतील प्रत्येक सेलमधील डेटा परत चार्ज करावा लागतो. हे साधारणपणे एका सेकंदात 50 ते 60 वेळा करावे लागते. हा डेटा चार्ज करण्याच्या प्रक्रियेला मेमरी रिफ्रेशिंग असे म्हणतात. सतत लागणाऱ्या रिफ्रेश क्रियेमुळे त्याला अस्थिर किंवा डायनॅमिक रॅम असे म्हणतात. SRAM म्हणजे स्टॅटिक रँडम ॲक्सेस मेमरी. या रॅममधील मेमरी सेल फ्लिप फ्लॉप प्रकारचे असतात. यामध्ये 6 ट्रान्झिस्टर असतात. त्यामुळे DRAMच्या तुलनेत बरीच जागा व्यापत असल्यामुळे त्यांच्या मेमरी सेलची घनता कमी असते. पण या DRAMपेक्षा 10 पट जलद असतात. याची मेमरी क्षमता DRAMपेक्षा कमी असते. SRAMमध्ये साठवलेली माहिती संगणकाचा विद्युत प्रवाह सुरू असेपर्यंत स्थिर राहते. म्हणून तिला स्टॅटिक रॅम असे म्हणतात. SRAMचा उपयोग पुढील गोष्टींसाठी होतो. एक म्हणजे गतीबद्दल संवेदनशील असलेल्या कॅश मेमरीसाठी. दुसरं डिजिटल कॅमेरा व मोबाईल फोनसाठी. तसेच मायक्रोप्रोसेसर नियंत्रित वस्तूंमध्ये स्टॅटिक रॅमचा उपयोग केला जातो. बघूया रॉम म्हणजे रीड ओन्ली मेमरी. या प्रकारच्या मेमरी चिपमध्ये साठवलेले प्रोग्राम्स व डेटा कायमस्वरूपी साठवले जातात. या मेमरीमध्ये एकदा लिहिलेली माहिती फक्त वाचता येते. ती पुसता येत नाही किंवा त्यामध्ये बदल करता येत नाही. बघूया रॉमचे प्रकार. पहिला प्रकार MROM म्हणजेच मास्क रीड ओन्ली मेमरी. या मेमरीत IC चिप असते. या मेमरीची प्रोग्रामिंग फक्त मॅन्युफॅक्चरर करू शकतात. इतर रॉमपेक्षा ही स्वस्त असते. PROM म्हणजे प्रोग्रामेबल रीड ओन्ली मेमरी. यावर एकदाच प्रोग्राम लिहिला जाऊ शकतो. तो नंतर नष्ट करता अथवा बदलता येत नाही. ही जलद किंवा स्वस्त मेमरी आहे. EPROM इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओन्ली मेमरी. यावरील प्रोग्राम इरेज म्हणजेच पुसता येतात व नवीन प्रोग्राम स्टोअर करता येतात. यावरील माहिती फक्त वाचता येते. नवीन प्रोग्राम्स लिहून त्यांचा सिस्टीमच्या कार्यप्रणालीत काय फरक पडतो याचा अभ्यास करण्यासाठी EPROMचा उपयोग संशोधक करत असतात. EEPROM इलेक्ट्रिकली इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओन्ली मेमरी. यावरील डेटा जादा विद्युतदाब दिला असता नष्ट होतो. त्यामुळे त्यांचा वापर करणे सुकर होते. यांना फ्लॅश मेमरी असेही संबोधतात. या फ्लॅश मेमरीज सेलफोन्स, MP3 प्लेयर्स, डिजिटल कॅमेरे यांच्यात वापरतात.
विद्यार्थिनींनो, आता बघूया सेकंडरी मेमरी. सेकंडरी स्टोरेज मेमरीला सहाय्यक संग्रह स्मृती असे म्हणता येईल. कायमस्वरूपी माहिती साठवण्यासाठी सेकंडरी मेमरीचा वापर केला जातो. या मेमरीत माहिती लिहिता येते किंवा पुसताही येते. सेकंडरी मेमरीची क्षमता प्रायमरी मेमरीपेक्षा अनेक पटीने जास्त असते. सेकंडरी मेमरीत साठवलेली माहिती आपण केव्हाही पुन्हा वापरू शकतो. सेकंडरी मेमरीतील माहिती पुसून टाकण्याची आज्ञा संगणकाला दिल्याशिवाय ती नष्ट होत नाही. म्हणून या मेमरीला परमनंट मेमरी किंवा कायमस्वरूपी मेमरी असे म्हणतात. सेकंडरी स्टोरेज मेमरी 2 प्रकारात विभागता येते. पहिला प्रकार म्हणजे नॉन रिमुवेबल मीडिया आणि दुसरा प्रकार म्हणजे रिमुवेबल मीडिया. नॉन रिमुवेबल मीडिया म्हणजे कायमस्वरूपी बसवलेल्या स्टोरेज मेमरीला नॉन रिमुवेबल मीडिया असे म्हणतात. उदाहरणार्थ, आपल्या संगणकात हार्ड डिस्क ही CPU कॅबिनेटमध्ये कायमस्वरूपी बसवलेली असते. आपण संगणकात इन्स्टॉल केलेले प्रोग्राम्स हार्ड डिस्कमध्ये स्टोअर केले जातात. दुसरा प्रकार म्हणजे रिमुवेबल मीडिया. जी मेमरी संगणकापासून विलग करता येते, वेगळी करता येते, तिला आपण रिमुवेबल मीडिया असे म्हणतो. उदाहरणार्थ, CD, DVD, पोर्टेबल हार्ड डिस्क किंवा पेनड्राईव्ह हे रिमुवेबल मीडिया या प्रकारात मोडतात. यांच्यामुळे माहिती एका संगणकातून दुसऱ्या संगणकात पाठवणे सोपे झाले आहे. विद्यार्थिनींनो, आजच्या तासिकेला आपण बघितले मेमरीचे मुख्य 3 प्रकार. पहिला कॅश मेमरी, दुसरा प्रायमरी किंवा इंटरनल मेमरी आणि तिसरा म्हणजे सेकंडरी किंवा एक्सटर्नल मेमरी. यात आपण प्रायमरी मेमरीचे मुख्य 2 प्रकार म्हणजेच रॅम आणि रॉम हे बघितले. तसेच रॅमचे 2 प्रकार DRAM आणि SRAM हे बघितले. तसेच रॉमचे 4 प्रकार MROM, PROM, EPROM, EEPROM इत्यादी आपण शिकलो. धन्यवाद.